नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये शेवंतीच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी कोणती खते द्यायची, झाडाची काळजी कशी घ्यायची, शेवंतीच्या झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे, या सगळ्या विषयीची माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। हिवाळा चालू झाला की आपल्याला वेगवेगळ्या रंगामध्ये शेवंतीची जी फुले आहेत ती पाहायला मिळतात, कारण हिवाळा हा शेवंतीच्या फुलांचा हा सीझन आहे। शेवंतीची रोपे अगदी 6 ते 8 इंच एवढ्या छोट्या आकाराच्या कुंडीमध्ये जरी तुम्ही एक रोप लावले तरी देखील खूप छान वाटते आणि फुले देखील जास्त प्रमाणामध्ये ही मिळत राहतात। मात्र जी पिवळी आणि पांढऱ्या रंगाची म्हणजे जे गावठी प्रकारातील जे शेवंती आहेत त्या मात्र तुम्ही पसरट आकाराच्या कुंडीमध्येच ती रोपे लावावी, कारण त्याच्या एका रोपापासून खूप सारी रोपे ही तयार होत असतात। त्यामुळे जर तुम्ही पसरट आकाराच्या कुंडीमध्ये ही रोपे लावली तर आपल्याला खूप सारी रोपे मिळतात आणि आपल्याला हवी तेवढी झाडे आपण तयार करून भरपूर फुलेही मिळवू शकतो। इतर फुलांच्या झाडाप्रमाणे शेवंतीच्या झाडाला देखील चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ही जास्त सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। त्यामुळे ही शेवंतीची जी रोपे लावलेली आहेत त्या कुंड्या अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर म्हणजे कमीत कमी 5 ते 6 तास एवढे तरी ऊन या झाडाला मिळायलाच हवे। इतर फुलांच्या झाडापेक्षा शेवंतीच्या झाडावरती कीड ही लवकर लागते आणि त्यामध्ये आपल्याला पांढरा मावा, काळा मावा यासारखी जी कीड आहे ती जास्त प्रमाणामध्ये ही पाहायला मिळते। तर त्यासाठी सुरुवातीपासूनच जर तुम्ही कोणत्याही एखाद्या घरगुती कीटकनाशकाचा फवारा केलात तरी देखील झाडावरती कीड ही लागणार नाही। तर त्यासाठी आज आपण या कांद्याच्या सालीपासून तयार केलेल्या पाण्याचा वापर हा कीटकनाशक म्हणून करणार आहोत। तर हे पाणी तयार करण्यासाठी ज्या कांद्याच्या साली आहेत त्या 2 दिवस या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आणि जे तयार झालेले पाणी आहे ते एखाद्या गाळणीच्या किंवा जाळीदार कापडाच्या साहाय्याने हे गाळून घ्यायचे, म्हणजे स्प्रे बॉटलमध्ये याचे कण आहेत ते अडकणार नाहीत। आणि गाळल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा आपल्याला वापर हा करायचा आहे। गाळल्यानंतर ज्या साली निघतात त्या देखील फेकून न देता त्याचा वापर तुम्ही खत म्हणून करू शकता, कारण झाडांना फुले येण्यासाठी आवश्यक असणारे घटक देखील या सालीमध्ये हे भरपूर असतात। त्यामुळे तुम्ही याचा खत म्हणून वापर केला तर झाडांना ही फुले भरपूर लागतात। तसेच फुलांचा आकार मोठा होण्यासाठी देखील या साली अतिशय उपयुक्त आहेत। तर हे गाळून घेतलेले जे पाणी आहे जेवढे तयार होईल त्याच्यात अजून तितकेच पाणी मिक्स करून या पाण्याचा शेवंतीच्या झाडावरती संपूर्ण असा फवारा करून घ्यायचा। या पाण्याच्या फवाऱ्यामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची कीड लागली असेल तर ते निघून जाण्यासाठी खूप मदत होते। शेवंतीच्या झाडाला पाणी देताना देखील हे प्रमाणशीरच द्यावे, म्हणजे जर पाणी कमी झाले तर जसे झाड सुकते तसे जास्ती पाण्यामुळे देखील झाडांच्या मुळ्या ह्या सडतात, खराब होतात। त्यामुळे कुंडीतील मातीमध्ये हा ओलावा राहील इतपतच या झाडाला पाणी द्यावे आणि पाणी देताना कुंडीतील माती हे चेक करून द्यावे, म्हणजे कुंडीतील माती वरच्या बाजूची 1 ते 1.5 इंच ही कोरडी होईल तेव्हाच या झाडाला पाणी द्यावे, म्हणजे झाड हे चांगले वाढून फुले भरपूर लागतील। शेवंतीच्या झाडाची चांगली वाढ होऊन भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी आपल्या घरामध्ये अशा बऱ्याचशा वस्तू आहेत की त्याचा तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता। तर आज आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणाऱ्या या कॉफी पावडरचा वापर हा करणार आहोत। कॉफी पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे, कारण झाडांना भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या पोषक तत्वांची घटकांची आवश्यकता असते ते सर्व घटक म्हणजेच पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन यासारखे घटक हे कॉफी पावडरमध्ये हे भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्याचबरोबर ही जी कॉफी पावडर आहे ती कुंडीतील माती ॲसिडिक बनवण्याचे देखील हे काम करत असते। झाडांना भरपूर फुले येण्यासाठी ॲसिडयुक्तच मातीचीही आवश्यकता असते। मात्र या कॉफी पावडरचा वापर देखील आपल्याला प्रमाणशीरच करायचा आहे, जास्ती वापर हा करायचा नाही। म्हणजेच 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा एवढीच ही कॉफी पावडर व्यवस्थित मिक्स करून त्याचा आपल्याला खत म्हणून हा वापर करायचा आहे। जर तुमच्याकडे कॉफी पावडर नसेल तर तुम्ही त्याऐवजी आपल्या घरामध्ये जी ताजी चहा पावडर असते त्याचा देखील वापर हा करू शकता। चहा पावडर देखील 1 लिटर पाण्यामध्ये
अर्धा चमचा मिक्स करून झाडाला खत म्हणून दिले तरी देखील झाड काही दिवसांमध्येच कळ्या व फुलांनी अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।